पुण्यातील श्रीमंत पेशवे गणपती मंडळाच्या वतीनं जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचा देखावा साक्षात जो आहे तो त्यांनी केला गेला आहे आणि प्रत्येक इथं आलेला भाविक जे आहेत ते त्यांचं मनोभावी दर्शन घेत आहे. आणि खरं तर पहिल्यांदा मी विठ्ठल आणि रुक्मिणीकडे जातो. काय खरं तर भाविक साक्षात दर्शन घेत आहेत, काय प्रतिक्रिया काय भावना आहेत या दरम्यान? चांगलं वाटतंय. असं किती वेळ लागला पूर्ण हा मेकअप वगैरे कराय? 1-1.5 तास लागला. 1.5 तास. किती जणांनी मेहनत घेतली यावरती तुला पूर्ण व्यवस्थितरित्या बनवण्यासाठी? 2-3 जणांनी. हे त्यातले. विठ्ठलची काय प्रतिक्रिया भाविक भक्त जे आहेत ते इथं पुण्यातच दर्शन घेत आहेत? चांगलं वाटतंय. किती वेळ लागला हा पूर्ण हा देखावा कराय? 1-1.5 तास. बस किती तास झालं तुम्ही हे सगळ्यांना दर्शन देत आहेत? 4 तास झाले. या अगोदर कधी केलं होतं की हे पहिलंच वर्ष आहे? तुम्ही स्वतः असा देखावा करून या ठिकाणी उभा टाकलात, या अगोदर कधी केला होता का असा देखावा? केलं होतं. म्हणजे आळंदीच्या वारी दरम्यानच का? हा. काय यावर्षी सरकारच्या माध्यमातून जी सोय करण्यात आली आहे तुमच्या भक्तांची, तुमच्या भक्त म्हणजे तुमच्याकडं येत आहे ते भक्त, सरकारने व्यवस्थितरित्या केली का असं वाटतंय का? हो. काय यावर्षी भक्तांची संख्या कमी झाली का वाढली असं वाटतंय? वाढली. बाकी पूर परिस्थिती होती काल, त्यामुळं काही भक्तांना मंदिर परिसरामध्ये देखील माऊलींच्या दर्शनाच्या दरम्यान येता आलं नाही. हा, त्याचं तर दुःख आहेच. पण आता खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया तुम्ही स्वतः काय प्रतिक्रिया मला वाटतं मागच्या वर्षी जे आहे तो तुम्ही वेगळा काहीतरी देखावा सादरीकरण केला होता. आणि सर्वात प्रथम श्रीमंत पेशवे गणपती यांच्या वतीनं सर्व वारकरी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत. मागच्या वर्षी आम्ही चांगदेव ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली होती तो देखावा इथं सादर केलेला होता. आमच्या या मंडळाचं हे 76वं वर्ष आहे. पुण्यनगरीमध्ये या वारकरी बंधू भगिनींना जो महाप्रसाद देण्याची प्रथा सुरू केली ती आमच्या या श्रीमंत पेशवे गणपती या मंडळाने सुरुवात केलेली आहे आणि ती आजतागायत चालू आहे. यावर्षी भक्तांची गर्दी पालखी सोहळ्यामध्ये कमी का जास्त असं वाटतं? नाही, दरवर्षीची जेवढी गर्दी आहे तेवढी होती. कारण भक्तांच्या पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये कधी कमी पडत नाही. कितीही संकट नैसर्गिक येऊ देत, हा मार्ग आणि हे जो आहे कार्यक्रम यात काही बदल होत नाही. पांडुरंगाची जी ओढ आहे ती सर्वांना होते आणि राहणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जे काही म्हणजे पालखी मार्ग आहेत त्यावर जे काही उपाययोजना केल्या आहेत त्या प्रति दरवर्षीपेक्षा यावर्षी काय परिस्थिती दिसते? ह्यावर्षी पूर परिस्थिती असल्यामुळं सरकारने जातीने लक्ष घालून जातीनं सगळ्या वारकऱ्यांना विनंती केली. वारकऱ्यांनी पण ते मानलं. वारकरी बरेचसे पुण्यामध्ये शाळा पुण्यामध्ये ठेवल्या असल्यामुळे पुण्यामध्ये शाळेमध्ये जे मुक्काम केले शाळेमध्ये फडणवीसांनी चांगल्या प्रकारे इथनं पुण्यामध्ये 3 दिवस त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांनी त्या व्यवस्थित वारकऱ्यांनी ऐकलं. खरं तर मागच्या वर्षीचा सोहळा तुम्ही पालखी सोहळा पाहिला होता का? पाहिला होता. आता यावर्षी जे तरुणांची संख्या जी आहे ते या वारीमध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे की कमी झाले? आहे, बऱ्यापैकी आहे. म्हणजे अगदी कमी पण नाही जास्ती पण नाही अशी. सेम म्हणजे मागच्या वर्षी जशी आहे जवळपास तशीच आहे. ओके, धन्यवाद. येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे पंढरपुरात न भेटता या देवस्थानच्या माध्यमातून हे साक्षात जे आहे ते पुण्यामध्ये दर्शन भक्तांना दिलं जातं आहे पालखी सोहळ्यातील सहभागी झालेल्या. आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं. आणखीन काही नवीन अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश बडिया, पुणे.